इयत्ता 4थी विषय गणित यामधील आपला 13वा पाठ चालू आहे, गुणाकार भाग 2। तर याच्यामध्ये बघा, हा गुणाकाराचे गणित आहेत। जर कुणाला 4थीला असून जर गुणाकार येत नसेल तर त्यांनी नक्की एकदा हे गणित बघावे, खूप छान पद्धतीत सांगितलं आहे। तर हे बघा, 7 आता इथे 7 न 5ला गुणायचं म्हणजे 7चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा। तर काय येणार, 7 5 35। जर आपण असं 35 लिहित असू तर विद्यार्थ्यांना जास्त वेळेस कन्फ्युजन काय होतं की हातचा कोणता द्यायचा आणि खाली कुठली संख्या लिहायची, तर उलटं करतात की 5 इकडं 3 इकडं। मग हे बघा, आहे असं 35 घ्यायचं, मग ह्याच्यामधलं हा 3 इकडच्या दशक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक इथं ठेवायचा, दशक स्थानचा अंक हातचे म्हणून वर गेलेत। नंतर 7चा पाडा 1 पर्यंत म्हणायचा, म्हणजे ह्या 7ने पहिल्यांदा ह्याला गुणायचं 5ला, नंतर ह्या 1ला गुणायचं, नंतर 3ला गुणायचं। मग जे हातचे येतील ते वर देऊन त्याच्यानंतर त्या गुणाकारामध्ये मिळवायचे। तर 7 1 7 आणि 3 किती होतं, 10। तर 10 म्हणजे हे 10 मधलं हे दशक स्थानचं आपण एक वर इकडं हातचे देऊ, म्हणजे एकच अंक घ्यायचा असतो। जर समजा इथं पुढं आणखी एक अंक आला तरी पण हे दोन्ही पण हातचे म्हणून इकडे जातील आणि फक्त एकक स्थानचा अंक खाली राहत असतो। तर 7 त्रिक 21 आणि वरचा हातचा एक 22, म्हणजे हा 22ला 22 येईल। म्हणजेच हे 2 मध्ये नंतर आणखी आपण हे हजारच्या ह्याच्यात घालू शकतो, म्हणजे ह्याचं उत्तर काय येऊ शकतं, 2205। मग तशाच प्रकारे आपल्याला खाली 3 गणितं दिलेले आहेत ते सोडवायला। इथं आहे खालील गुणाकार करा, म्हणजे इथं आहे ए म्हणजे एकक, हे दशक, हे शतक आणि हे हजार स्थानचा कप्पा आहे। इथं काय 5 त्रिक 15। मग 15 मध्ये बघा, जर आपण 15 तर इथं 5 घेऊ आणि जे दशक स्थानचं एक आहे ते इथं वर हातचे जाईल। 5चा पाडा 4 पर्यंत म्हणलं तर काय येईल, 5 चोक 20 अधिक 1 21। मग इथं दशक स्थानचा 2 हातचा हे 1 असं, 5 7 35, 35 आणि 2 37। मग 37 हे 3 हजार स्थानच्या याच्यामध्ये येईल आणि 7 शतक स्थानच्या मध्ये येईल। त्याच्यानंतर आपलं दुसरं गणित आहे, 9 न 4ला गुणा किंवा 9ने 4चा पाडा 9 पर्यंत म्हणा किंवा 9चा पाडा 4 पर्यंत म्हणा, दोन्ही पण उत्तर एकच येतं। तर 9 चौक जर 36 केलं तर आपण दशक स्थानचं 3 इथं जाईल हातच्याला आणि खाली 6। आता 4ने 0ला गुणलं, जर कुठल्या पण संख्येनं 0ला गुणलं, जर 4 असू द्या, 100 असू द्या किंवा 10,000 असू द्या, त्याने जर 0ला गुणलं तर त्याचं उत्तर 0च येत असतं। मग 4नं 0ला गुणलं 0च येणार आणि त्याच्यामध्ये +3 आपल्याला हातचे मिळवायचे, तर त्याचं उत्तर काय होईल, मग इथं 3। मग नंतर 4 चोक 16, मग 16 मधलं पण हे 1000 स्थानच्या कप्प्यामध्ये जाईल आणि हे 6 शतक स्थानच्या मध्ये येईल। याचं उत्तर काय आलं, म्हणजे 1636। त्याच्या पुढचं गणित आहे, 9 चोक 36, 3 हातच्या आले 6, 9 9 5 45 आणि 3 किती होईल, 48। 9 त्रिक 27 आणि 4 31। हे 3000 स्थानमध्ये जाईल आणि 1 शतक स्थान, म्हणजे याचं उत्तर काय आलं, 3186। तर आपला छोटा स्वाध्याय होता। जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।